राज्यातील रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे। तर त्या बैठकीमध्ये रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल, पेन्शनधारक असाल किंवा गॅस ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामधील फक्त पिवळे आणि केसरी रेशनधारकांना या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे, परंतु ज्या नागरिकांकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्या नागरिकांना याचा लाभ घेता येणार नाही। सोबतच ज्या नागरिकांकडे LPG कंपनीचा किंवा भारत कंपनीचा गॅस आहे त्या गॅस ग्राहकांसाठी आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। सोबतच ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। त्यामुळे रेशनधारक असाल, गॅस ग्राहक असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, वाढती महागाई आणि वाढती बेरोजगारीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला न परवडणाऱ्या वस्तूंचे भाव गगनाला भिडलेले आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तेल असेल, मीठ असेल, हरभरा असेल किंवा इतर जीवनावश्यक वस्तू असतील तर त्यांचे भाव वाढलेले आहेत। त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला ते भाव परवडत नाही। त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतलेली होती। तर त्या बैठकीमध्ये आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे, परंतु संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि याच बीजेपीच्या सरकारने राज्यामधील रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। त्यामुळे आतापासून सामान्य माणसाला, सामान्य नागरिकाला कोणताही त्रास होणार नाही आणि खिशाला परवडल अशाच पद्धतीने आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। जर तुम्ही रेशनधारक असाल, गॅस ग्राहक असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा हा अर्ज करायचा आहे। बघा, आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती। तर त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब होते, सोबतच एकनाथ शिंदे साहेब होते आणि अजितदादा पवार हे सुद्धा त्यामध्ये उपस्थित होते। परंतु या बैठकीमध्ये कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तुमच्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये घेऊन येत असतो। तर बघा, सर्वात प्रथम रेशनधारकांसाठी जे आनंदी निर्णय घेण्यात आलेले आहेत ते आनंदी निर्णय अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात। परंतु रेशनधारकांना अगोदरच सांगत आहे, ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्याच नागरिकांना या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे, परंतु पांढरे रेशन कार्ड असल्यास तुम्हाला फक्त प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे। दुसऱ्या कोणत्याही निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। बघा, सर्वात प्रथम रेशनधारकांसाठी जे आनंदी निर्णय घेण्यात आलेले आहेत ते अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, जो पहिला आनंदी निर्णय घेण्यात आलेला आहे तो आनंदी निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, रेशनधारकांना आजपासून धान्य मिळणार नाही, म्हणजेच आजपासून रेशनधारकांना तांदूळ मिळणार नाही, परंतु त्या तांदळाऐवजी काही पौष्टिक गोष्टींचा समावेश करून रेशन धान्य सुद्धा दिले जाणार आहे। तर ते कोणकोणते धान्य दिले जाणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, रेशनधारकांसाठी जो दुसरा आनंदी निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे रेशनधारकांना तांदळाच्या ऐवजी या नवजीवनावश्यक वस्तूंचा समावेश करून रेशन धान्य सुद्धा मिळणार आहे। याच्यामध्ये गहू असेल, साखर असेल, हरभरा असेल, मोहरीचे तेल असेल, विविध प्रकारच्या डाळी असेल, विविध प्रकारचे मसाले असेल, सोयाबीन असेल, मीठ असेल, मैदा असेल, या 9 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करून प्रत्येक महिन्याला तुम्हाला सुद्धा धान्य मिळणार आहे। सरासरी तुम्हाला प्रत्येक महिन्याला किराणा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। सोबतच पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो तिसरा आनंदी निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, महाराष्ट्र राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमधील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना रेशन धान्यासोबत पैसे सुद्धा मिळणार आहे। बघा, 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। जर तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहे। सोबतच रेशनधारकांसाठी जो चौथा आनंदी निर्णय घेण्यात आलेला आहे तो चौथा आनंदी निर्णय सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, रेशन धारकांना पैसे मिळवण्यासाठी रेशन कार्डची KYC करायची आहे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, अन्यथा जर तुम्ही KYC केले नाही तर तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार नाही। तर बघा, रेशन धारकांसाठी जे आनंदी निर्णय घेण्यात आलेले होते ते आनंदी निर्णय बघितलेले आहेत। आता आपण गॅस ग्राहकांसाठी जे आनंदी निर्णय लागू करण्यात आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, गॅस ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण असे आणि आनंदी निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहे। बघा, मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आलेली होती तर त्या बैठकीमध्ये गॅस ग्राहकांसाठी कोणकोणते आनंदी निर्णय घेण्यात आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, ज्या नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्या नागरिकांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। सर्वांना माहिती आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आहे। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला 3 गॅस मिळणार आहेत, परंतु तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे तरच तुम्हाला या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार आहे। जर तुम्हाला हे 3 गॅस सिलेंडर मिळवायचे असतील तर तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज करणं गरजेचं आहे। सोबतच जो दुसरा आनंदी निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे गॅसच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जर तुमच्याकडे LPG कंपनीचा गॅस असेल किंवा इतर कंपनीचा गॅस असेल तर तो गॅस सध्याच्या स्थितीला 1000 रुपयांना मिळत आहे, परंतु आतापासून 450 ते 550 रुपयापर्यंत याची किंमत कमी करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तो निर्णय सुद्धा लवकरच लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल। सोबतच गॅसवरती जास्त सबसिडी देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। जर तुम्ही गॅस ग्राहक असाल तर तुम्हाला गॅसच्या किमती कमीच केल्या जाणार आहे, सोबतच सबसिडी सुद्धा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबतच जो तिसरा आनंदी निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, गॅसची सर्व्हिसिंग म्हणजेच गॅस संपल्यावरती ने-आण करण्यासाठी पैसे सुद्धा घेतले जाणार नाही, तर हा गॅस फ्रीमध्ये तुमच्या घरापर्यंत पोहोचवला जाणार आहे। सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस आपला गॅस संपतो त्यावेळेस आपल्याला त्या गॅसच्या गाडीपर्यंत गॅसची टाकी आणावी लागत होती, परंतु आतापासून तुमच्या घरापर्यंत गॅसची टाकी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबतच तुमच्याकडून वेगळा चार्जेस सुद्धा घेतला जाणार नाही। बघा, रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्याच्यामधील रेशनधारकांसाठी जे आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते ते आपण बघितलेले आहेत। सोबतच गॅस ग्राहकांसाठी जे आनंदी निर्णय घेण्यात आलेले होते ते सुद्धा आपण बघितलेले आहेत, परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे ज्यांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी जे आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने अत्यंत मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघणार आहोत, परंतु तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर वयाचा दाखला काढायचा आहे तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, जर तुम्ही पती पत्नी 60 वर्षांच्या पुढे असाल तर तुमच्यासाठी डबल आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी जो पहिला आनंदी निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे म्हणजे 60 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। म्हणजे तुम्हाला 60 वर्षांच्या पुढे पेन्शन सुरू होत असते त्याच अनुषंगाने या पेन्शनमध्ये वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे त्या नागरिकांना पैसे मिळणार आहे, परंतु हे पैसे कुठे मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना पैसे मिळवण्यासाठी मुख्यमंत्री वयश्री योजनेचा
अर्ज करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत प्रत्येकी महिन्याला 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे. जर तुम्ही पती पत्नी असाल तर तुमच्या खात्यामध्ये प्रत्येकी महिन्याला 4,200 रुपये जमाच केले जाणार आहे. बघा, मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत तुम्ही सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे. सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो तिसरा आनंदी निर्णय आलेला आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार दिला जाणार आहे. त्यासाठी आयुष्यमान कार्ड काढायचं आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढलेलं असेल त्या नागरिकांना 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार दिला जाणार आहे. सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो चौथा निर्णय आलेला आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, ज्येष्ठ नागरिकांना गुडघेदुखी असेल, मानदुखी असेल, पाठदुखी असेल किंवा डोळ्यांना कमी दिसणे असेल यासाठी सरकारच्या मार्फत शिबिर सुद्धा राबवण्यात येणार आहे. या शिबिरच्या मार्फत ज्येष्ठ नागरिकांना सर्व खर्च मोफत केला जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला डोळे तपासायचे असेल, पाठ दुखत असेल, मान दुखत असेल किंवा डोळ्यांचे ऑपरेशन करायचे असेल तर तुम्हाला याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा द्यावा लागणार नाही. या शिबिरामार्फत अगदी फ्रीमध्ये तुमचा सुद्धा उपचार केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर वयाचा दाखला काढायचा आहे. परंतु या सर्व आनंदी निर्णयांचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण असे पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे. तर ती पात्रता रेशन धारकांपासून सुरुवात करूयात. बघा, ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या नागरिकांकडे महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा असावी लागणार आहे. तर ती पात्रता कोणकोणती आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो. बघा, सर्वात प्रथम तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. त्यानंतर रेशन कार्डची KYC केलेले असावे. रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक केलेलं असावं. घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सर्व सदस्यांचे आधार नंबर रेशन कार्ड सोबत लिंक करायचे आहे. तरच तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत. सोबतच ज्या 9 जीवनावश्यक वस्तू सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याचा लाभ सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. सोबतच गॅस ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण असे पात्रता सुद्धा घालण्यात आलेले आहे. ते पात्रता सुद्धा लगेच बघून घेऊयात. तर बघा, सर्वात प्रथम तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचा गॅस असावा लागणार आहे. म्हणजेच गॅस कनेक्शन तुमच्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज करायचा आहे. त्यानंतर मोफत 3 गॅससाठी तुमच्या खात्यामध्ये 2,500 रुपये प्रत्येक वर्षाला जमा केले जाणार आहे. सोबतच केंद्र सरकारकडून राज्यातील गॅस ग्राहकांसाठी अजून आनंदाचा निर्णय आलेला आहे. तो म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या योजनेअंतर्गत प्रत्येक गॅस ग्राहकांना 3 मोफत गॅस दिले जाणार आहे. म्हणजेच वर्षाला मिळून 6 गॅस तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण अशी पात्रता घालण्यात आलेली आहे. एक तर तुमच्याकडे वयाचा दाखला म्हणजे 60 वर्षांच्या पुढे तुमचं वय आहे यासाठी तुम्हाला पुरावा सुद्धा द्यावाच लागणार आहे. बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.